नमस्कार, मी अजय ठाकरे. मी सर्व आषाढी द्वादशी निमित्त आपणासमोर करतोय. हरिभक्तपरायण योगेश महाराज यादव यांनी आम्हाला त्यांच्या गाथा या फेसबुक पेजवर गाण्यासाठी बोलावलं. त्याबद्दल त्यांचा खूप आभारी आहे मी. आणि माझ्यासोबत तबल्यावर आहे साथ करण्यासाठी नितेश ठोंबरे आणि टाळासाठी विशाल कोळेकर. सहगायन माझे वडीलच श्री सुरेश बुवा ठाकरे आणि पखावतसाठी अमितजी घरत. सुरुवातीला यमन रागामध्ये रामकृष्ण हरी या भजनाने आम्ही सुरुवात करतो. मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरि हरि जय राम कृष्ण हरि. हरि जय राम कृष्ण हरि. हरि जय राम कृष्ण हरि. जय राम कृष्ण हरि.
हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम राम कृष्ण हरि जय जय रूप पाहता लोचनी मांड रागामध्ये आहे ही रचना सादर करण्याचा प्रयत्न करतो.
मी जे सर्व गातोय त्या बहुतांशी रचना माझ्या गुरुजींच्याच आहेत. अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाकर माझे गुरुजी, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर जगभर त्यांचं नाव लौकिक आहे. आणि मी त्यांच्याकडे गेली 5-7 वर्ष शिकतोय घरी राहून. गुरुजींना प्रथमतः नमन करतो आणि रूप पाहता लोचनी सादर करण्याचा प्रयत्न करतो. लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी मधुकर दादा धोंगडे हे सुद्धा उपस्थित आहेत. धन्यवाद दादा. रूप पाहता लोचनी, 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 रूप पाहता लोचनी. Devi
त्यानंतर पहिलं तोगे काऊ कोकत आहे ही रचना गुरुजींनी संगीत दिले या रचनेला. आणि या आधीची रचना तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. पहिल्या तोगेची जुळीचा गाणं कोग्या लताजी मंगेशकर यांनी खूप प्रसिद्ध केली त्यांच्या आवाजाने गाऊन. आणि जशी गुरुजींची खासियत आहे की ते फक्त स्वतःचाच अभंग किंवा स्वतःच्याच रचना गातात आणि स्वतः संगीत देऊन. तर या रचनेला सुद्धा गुरुजींनी संगीत दिलंय. पिंपलासी रागामध्ये पहिलं तोगे काऊ कोकत आहे म्हणण्याचा प्रयत्न करतो. शकून घे माई उडने उडने पाहू तुझे सोन्याने मढले
पडली त्याची जीवा पडली त्याची गोडी सांगेले की बैल तोगे
यानंतर सर्वांना खूप मोठं सर्वांवर कोरोनाचं संकट आहे सध्या. 700 वर्षांपूर्वीची जुनी परंपरा आपली आषाढी वारीची यावर्षी बंद झाली म्हणण्यापेक्षा आपण सर्व घरी राहूनच पांडुरंगाचं स्मरण करतोय. पायी वारी यावर्षी झाली नाही, तर खूप मोठं संकट आहे हे कोरोनाचं. म्हणून मी काळ देहासी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ हा अभंग सादर करण्याचा प्रयत्न करतो, कारण आत्ताची कंडिशन सध्या तशीच आहे. तर आपण सर्वांनी नामस्मरण करून पांडुरंगावर विश्वास ठेवू आणि आशा करूयात की ह्या सर्वाच्या या कोरोनामधून आपण लवकरच बाहेर पडू आणि सर्वांनी सुरक्षित राहा, घरीच राहा. काळ देहासी आला खाऊ काळ देहासी आला काळ देहासी आला आनंदे आम्ही आनंदे आम्ही Bye.
नासुगा काळ महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ज्यांचं आपण इंग्रजीमध्ये सुद्धा कीर्तन ऐकलंय झी मराठीवर असे आपले जयेश महाराज भाग्यवंत हरिभक्तपरायण जयेश महाराज भाग्यवंत हे सुद्धा लाईव्ह कार्यक्रम बघतायत. धन्यवाद जयेश महाराज. आणि प्रतीकजी शेळके सुद्धा पाहत आहेत. खूप चांगले ते सुद्धा त्यांच्याबरोबर सुद्धा प्रोग्राम झालेले आहेत स्टेजवर. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद ऋषी. गाथाचे ॲडमिन योगेश महाराज धन्यवाद. यानंतरची रचना सर्वांना सुपरिचित आहे. खूप गाजलेलं भजन आहे. अवघे गरजे पंढरपूर. रचना जौनपुरी रागामध्ये आहे. सादर करण्याचा प्रयत्न करतो. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर. अवघे गरजे पंढरपूर.
धन्यवाद तकदीर दादा.
यानंतर सर्वांना सुपरिचित असणारी कवळण माझे गुरुजी पंडित रघुनाथजी खंडाळकर यांचीच रचना आहे. अनेक रियालिटी शोजवर अनेक कंटेस्टंट्सनी माझे गुरुबंधू गुरु शिष्य अनेक सुद्धा रियालिटी शोवर गाऊन प्रसिद्ध केलेली गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण गाण्याचा प्रयत्न करतोय. ह्याचं संगीत माझ्या गुरुजींचंच आहे. घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण निघाली पाण्या गवळण हसत खुद मोडी चढोड हसत खुद मोडी चढोड मनी आठली कृष्णाचे ताळ लगबगीने प्रभात काळी आली नंदनवनी घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण घागर घेऊन निघाली पाण्या गवळण आडवीवर उभा सारंग घागर घेऊन निघाली पाण्या गवळण 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 किती खोड्या करीती हरी रे किती खोड्या करीती हरी रे किती खोड्या करीती हरी रे
मवसनी सनी गसा सनी पम गम गसा सनी पम गम गसा सनी पम गम गसा किती खोड्या हरी हरी रे सगळं सगळं गम बनी बनी बम बनी बनी सनी पम गम गसा किती खोड्या हरी हरी रे किती खोड्या हरी हरी रे जाईन लवदारी सांगली सुद्धा माई रे जाईन लवदारी सांगली सुद्धा माई रे पाणी खरा तुला मारी नुकरा पाणी नुकरा तुला टीका जनाजनी करिया रोळणी टीका जनाजनी करिया रोळणी पाण्या गवळण ठुमकत ठुमकत चालली डोर ठुमकत ठुमकत चालली डोर ठुमक ठुमक चालली डोर ठुमक ठुमक चालली डोर ठुमक ठुमक चालली डोर बायाचा तोलार बायाचा तोलार बायाचा तोलार गाग घेऊन धन्यवाद सर्वांना. सर्वांनी उत्कृष्ट अशी साथ संगत केली आहे. मला पुन्हा एकदा परिचय करून देतो. तबल्यावर आहेत नितेशजी ठोंबरे, अतिशय उत्कृष्ट तबलावादक आहेत आमच्या भागातील. अनेक पेजवर सुद्धा त्यांनी आता साथ संगत केलेली आहे. आणि शाळासाठी विशाल कोळेकर धन्यवाद. आणि पखावतसाठी अमित घरत, हे सुद्धा उत्कृष्ट पखावत वादक आहेत. नेहमी माझ्यासोबत हे दोघंही वाजवत असतात, मला सांभाळून घेत असतात. आणि सहगाय माझे वडील, सुरुवातीला मी यांच्याकडेच गाण्याचं शिक्षण घेतलं. नंतर माझे गुरुजी दिलीपजी हडप, रूपाताई, आणि त्याच्यानंतर माझे गुरुजी सर्वांना ज्ञात असणारे अभिनव गंधर्व पंडित रघुनाथजी खंडाळकर, त्यांच्याकडे मी गेली 5-7 वर्ष गाणं शिकतोय. खूप सांभाळून घेत आहेत मला ते. खूप आपुलकीने प्रेमही करतात. रियाज नाही केलं तर रागावतात सुद्धा. गुरुजींच्या चरणी नतमस्तक होऊन मी भजन घेतो. आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाचे पेजचे ॲडमिन हरिभक्त परायण योगेश महाराज यांना खूप खूप धन्यवाद देतो की आमच्यासारख्या नवीन नवीन कलाकारांना तुम्ही तुमच्या पेजवर गाण्याची संधी देतात, आमच्या कलेला वाव देत आहात. तर खूप खूप धन्यवाद. आणि गाथा या पेजला सर्वांनी फॉलो करा. खूप चांगले चांगले कार्यक्रम इथे आयोजन होत असतात. आणि यापूर्वी सुद्धा माझा प्रोग्राम विश्व सूर्यवर झाला वानिंगे महाराजांकडून, तो आयोजित केला होता. आणि जयेश महाराजांनी सुद्धा काल सद्गुरू माऊलीवर प्रोग्राम आयोजित केला होता. सर्वांना धन्यवाद. शेवटी एक कृष्णाचं भजन घेऊन मी कार्यक्रमाची सांगता करतो. पहिल्यांदाच हा भजन मी सादर करतोय. कन्नड भजन आहे ते.
मी लहानपणी खूप ऐकलंय. खूप असं वाटतं की ते गावं मी. तर वडिलांची इच्छा होती की मी ते भजन सादर करावं. जय जनार्दना कृष्णा राधिका पते. जय जनार्दना कृष्णा राधिका पते. नंद नंदना कृष्णा रुक्मिणी पते. जय जनार्दना कृष्णा राधिका पते. नंद नंदना कृष्णा रुक्मिणी पते. जय जनार्दना कृष्णा राधिका पते.
ज्ञानदेव तुकाराम पंढरी माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सब संतन की जय, गुरु रे सावळाराम बाबा महाराज की. धन्यवाद.